तर लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याचं वितरण नेमकं कधीपासून सुरू होईल? आज 5 ऑगस्ट आहे. आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा यायला पाहिजे होता, पण GR आलेला नाही. ऑगस्टचा महिना हा फार महत्वाचा असणार आहे. समोर 15 ऑगस्ट असणार आहे. त्यानंतर रक्षाबंधन 28 तारखेला लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा सण असणार आहे. त्यामुळे जर 15 ऑगस्टच्या अगोदर हप्ता येत असेल तर एक हप्ता येईल काय, आणि जर 15 ऑगस्टच्या नंतर हप्ता येत असेल म्हणजे 28 तारखेच्या जवळपास जर हप्ता येत असेल तर 2 हप्ते येईल काय? कारण रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते अशी बातमी सध्या प्रसार माध्यमांवर येत आहे. आणि त्यासोबतच प्रसार माध्यमांवर हप्ते वितरणासंदर्भात संभाव्य तारखा समोर आलेल्या आहेत. तर नेमकं वितरण कधीपासून सुरू होईल आणि किती हप्ता येईल या संदर्भातली माहिती समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लाडक्या बहिणींनो, जसं की तुम्हाला माहितच आहे, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ते वितरणासंदर्भातला GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध केला जात असतो आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच 15 तारखेपर्यंत मागच्या हप्त्याचं वितरण हे होत असते. याप्रमाणेच मागच्या वेळेस 15 तारखेपर्यंत जूनच्या हप्त्याचं वितरण हे झालं होतं. आता यावेळेस जर 15 ऑगस्ट पर्यंत जुलैच्या हप्त्याचं वितरण होत असेल तर मग एकच हप्ता तुम्हाला येईल आणि त्या संदर्भातला GR हा आज उद्या या 2 ते 3 दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. पण जर हप्ते वितरणासंदर्भातला GR 15 तारखेच्या समोर आला म्हणजे 15-16 तारखेच्या जर समोर येत असेल तर मग 2 हप्त्याचा GR येईल काय? 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळेल का? या अगोदर सुद्धा सणासुदीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या गेले होते. मागच्या वेळेस सुद्धा आपण पाहिले की 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या गेले. यावेळेस सुद्धा एकत्रितपणे हप्ते दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. म्हणजे जर 28 तारखेच्या जवळपास वितरण होत असेल तर मग निश्चितच जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे द्यावे अशी राज्य सरकारला आपली सुद्धा विनंती असणार आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. पण शक्यतोवर माझ्या मते जर तुम्हाला 8 तारखेपर्यंत GR येत असेल तर मग एकच हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यावर जमा होईल. आणि जर GR हा 10 ते 15 तारखेच्या समोर आला तर मग निश्चितच तुम्हाला 2 हप्ते लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून राज्य सरकारकडून दिले जाऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवल्या जात आहे. त्यासोबत प्रसार माध्यमांवर संभाव्य तारखा सुद्धा समोर येत आहे. काय संभाव्य तारीख असणार आहे तर 15 ऑगस्टच्या जवळपास म्हणजे 10 ते 15 तारखेच्या दरम्यान जर वितरण झालं तर एक हप्ता येईल. आणि जर 25 ते 30 तारखेच्या दरम्यान वितरण झालं, 28 तारखेला रक्षाबंधन असणार आहे आणि या तारखेच्या दरम्यान जर वितरण झालं तर मग 2 हप्ते निश्चितच तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष देऊन आहोत. वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतच आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरायचं नाही. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकायला विसरायचं नाही. त्याचसोबत तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला होता काय? मिळाला असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि मिळाला नसेल तरी सुद्धा सांगायचं आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.